हाय गाईस, कशा आहात? तर आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी. त्याला हरभऱ्याची भाजीचे पत्ते असतात ना, त्याचेच असते, पण ते जेव्हा पत्ते खूप कवडे असतात ना, तेव्हा तोडतात ते वरचे. आणि एकदम सिंपल इंग्रेडियंटमध्ये बनते. फक्त मिरची आणि लसूण आणि जिरा मोहरीची फोडणी असते तेलामध्ये, आणि थोडीशी मिरची चांगल्याने भाजून घ्यावी लागते. आणि ही भाजी धूत नसतात, कारण हिला ना थोडंसं असं झटकून घ्यावं लागतं या भाजीला, आणि थोडंसं तोडावं लागतं, बाकी काहीच नाही. आणि याला स्वच्छ मी झटकून घेतली, आणि बघू शकता तेलात पूर्ण मिरची भाजून घेतली. आणि याच्यात आता आपल्याला फक्त हळद टाकायची, दुसरं काहीच नाही, ना धना पावडर ना काही, ना लाल चटणी. आणि याच्यात मग ही भाजी थोडीशी बघू शकता मस्त स्वच्छ दिसत पण असेल. आणि ही चूर्ण आपण कढईमध्ये टाकून देऊया, आणि याला बिना पाणीची पहिले पूर्ण म्हणजे अशी पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि याच्या स्वादानुसार मीठ, आणि मीठ खूप कमी प्रमाणात. आणि जसं खूप जण सांगत होते की मिठासाठी ना स्टील प्लॅस्टिक वापरू नये, म्हणून काचच वापरायचा. तर मी बघू शकता, मी पण काचेचीच भरणी आणली. मोठी नाही भेटली मला, एवढीच भेटली, तर मी पण घेतली आहे आता. आणि छोटं ग्लास एक पाणी, आणि मीठ टाकल्यावर थोडं पाणी सुटूनच जातं भाजीला. आपण आता या मस्तपैकी मिक्स करून घेतलं चांगल्याने, आणि थोड्या वेळ झाकून देऊया मस्तपैकी. आणि खायला पण खूप सुंदर लागते. आणि आता या भाजीला मस्त झाकून थोड्या वेळसाठी विसरूनच जायचं, कारण लवकर शिजत नाही ही भाजी. आणि बघू शकता 15 मिनिटात मी थोडीशी भाजी पाहिली तर पाणी आहेच त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मी एका बाउलमध्ये काढली, आणि त्याच्यावर मस्तपैकी सांबार टाकला. आणि अशी होती आजची आमची सिंपल रेसिपी भाजीची. आवडली तर नक्कीच पहा आणि लाईक करा.